भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा 22 जुलै 1947ला आपण आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली। 1906ला 7 डिसेंबर या तारखेला मादाम कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट या ठिकाणी भारताचा ध्वज फडकवला होता। 1911चं कोलकाता अधिवेशन पार पडलं। अधिवेशनाचे अध्यक्ष होते धर। या ठिकाणी पंचम जॉर्ज नावाचा व्यक्ती उपस्थित होता। त्याच्या स्वागतासाठी आपण गीतांजली काव्यसंग्रहातून रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं जन गण मन या गीताचं गायन करण्यात आलं। आपल्या भारताची राजधानी कोलकाता बदलण्यात आली आणि नवीन राजधानी भारताची दिल्ली झाली। आता भारताचा राष्ट्रध्वज 2009 पासून म्हणजे 9च्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की आपल्या देशामध्ये राष्ट्रध्वज फडकवला जायचा, पण ज्याच्या डोक्यावर गांधी टोपी आहे त्यालाच फक्त राष्ट्रध्वजाला सलामी देण्याचा अधिकार होता। 2009च्या नंतर डोक्यावर केस असणारा किंवा डोक्यावर केस नसलेला यालाही भारताच्या ध्वजाला सलामी देता येते। मग राष्ट्रीय ध्वज आणि उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950ला हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण म्हणून का ओळखला जातो, तर 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थानं या देशातली गुलामगिरी काय झाली, बंद झाली। 26 जानेवारी 1950 पासून या देशात कोणी राजा नाही आणि या देशात कोणी गुलाम नाही। 26 जानेवारी 1950 पासून आता राजा राजाच्या राजवाड्यातून जन्माला येण्याऐवजी तो मतदाराच्या मतपेटीतून जन्माला येईल, असं संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित लिहिलेल्या संविधानामध्ये आहे। मग मुख्य गोष्ट काय बाबा की झेंडावंदन। आणि मग आता काही जण आपण झेंडावंदनाला कसं गेलो एकदा आठवा। जुना काळ होता आपला, म्हणजे ही आपली पिढी। काय ते दिवस होते, पहिल्या दिवशी बाप्पा 25 तारखेला शाळा झाडायला लाव, अख्खं गाव झाडायला लाव, शाळेची रंगरंगोटी, त्याच्यानंतर त्या अशा पताका होत्या पहा आपल्याकडं, आठवतात का पहा, हे अशा पताका हे ना अख्ख्या शाळेला लाव। आणि ह्या पताका लावल्याच्या नंतर मग आपल्याला एक दिवस कपडे द्यायला सुट्टी दिल्या जायची। काय आपले कपडे, आपल्या पॅन्टवर थिगळ, आपलं ढगळमगळ शर्ट इथून इथपर्यंत यायचं तोंड पुसायला। आणि त्यानंतर सुट्टी दिल्यावर आपल्या घडी प्रेस नव्हती। जुना काळ आठवा, अख्ख्या गावात एखादी टीव्ही असायची। रविवारचे दिवस शक्तिमान है ना, शकालाका बुम बुम, इराट, अलिफ लैला, 4 वाजता लक्षाचा चित्रपट, शनिवार शुक्रवारी मिथूनचा चित्रपट, रपारप मारामाऱ्या। नेमका चित्रपट रंगात आला की ते भिकारचोट टीव्हीचं बटन बंद करायचं आणि आपल्याला घरातून काढून द्यायचं। त्याच्या बी टीव्हीमध्ये एक जण कोणतरी वरती जायचं, आल्या मुंग्या गेल्या मुंग्या। आता ज्या गोष्टी गोरगरिबाच्या नव्हत्या त्या प्रत्येक गरीबाच्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या गरिबांनी केलेल्या मेहनतीच्या भरोशावर मग आपल्याला सुट्टी द्यायची। मग आपल्याला काय होतं, प्रेस नव्हती। आपली माय काय करायची, तांब्या होता, त्या तांब्यामध्ये कोळसे टाकायची आणि त्या कोळशानं आपल्याला प्रेस करून द्यायची। त्या पॅन्टला ना कोणती रेष होती ना पॅन्टला कोणती रेग होती। कोणीकडे सरळ रेषा दिसली तरी आपल्याला बरं वाचायचं। आपली पॅन्ट बी एवढी डेंजर होती आणि शर्ट बी एवढं डेंजर होतं की आपल्या बापाचं आपल्याला यायचं आणि आपलं आपल्या बापाला यायचं। कार्यक्रम डिलीट होता। त्याच्यानंतर 4 वाजता आंघोळ करणं, थंड पाण्यानं आंघोळ करणं, देशाबद्दलची आत्मीयता, काय ते दिवस होते है ना। आपल्या डोक्याला लावायला खोबरेल तेल नव्हतं, माय आपल्याला गोड तेल लावायची। वारं वावधन तरी आलं तर आपला केस हालत नव्हता, कारण त्या काळी आपल्या माईनं शिकेलं गरिबी जरी असेल तर येणारा कुठलाही संघर्ष असो माझ्या लेकराच्या केसाला पण हात लागला ना पाहिजे। अशा पद्धतीने आपण शाळेत जायचो। आणि मग शाळेत गेल्यावर बापा ती लाईन लागणं, त्याच्यानंतर तू तिच्या मागच उभा राहायचा, तिच्यासोबत एक दलिंदर मित्र, तिया घोषणा 1 रुपया चांदी का देश हमारा गांधी का, काहून तर तू आवाज तिला ऐकू जावा। मग अख्ख्या गावात तू फिरायचा, त्या गावात रस्ता बरोबर नसायचा, आपण टापटीप कपडे घातलेले है ना, ते बी ढगळमगळ, त्याच्यातून चिखल अंगावर यायचा। तसं करत करत आपण शाळेच्या व्हरांड्यात जायचो, सर्वजण खाली बसायचो, गावातले 2-4 दलिंदर भाषणं करायचे आणि भाषणं केल्यावर मग आपल्याला संत्र्या गोळ्या वाटायच्या, संत्र्या गोळ्या भेटायच्या, कुठं कुठं बिस्किट भेटायचे। गावातले ह्या रटाळवाणी काहीतरी भाषणं करायचे, शिक्षक बोलायचे, आपल्यातल्या काही बाबा नटापटा करणाऱ्या पोरी, त्याचे गाणे, त्याची बोधकथा आहे ना, त्यांनी तयार केलेलं स्वागत गीत, काही काहीचे डान्स, त्याच्यात कुठलाही आपल्याला ड्रेस कोड नव्हता, काही नव्हता, ढगळम ढगळम डडळम टटळम। अशा पद्धतीनं आपण झेंडावंदन केलं। काय ते दिवस होते खरंच आठवणा, काय दिवस होते। ना सॉक्स होते ना शूज होता, चप्पल तिलाच ठोकल्याला कुठतरी खेळा किंवा मोठ्या भावाची चप्पल आपल्या पायात, पण त्याच्यातूनही आपल्या चेहऱ्यावर हास्य होतं। तेव्हा देशामध्ये जात नव्हती, तेव्हा देशामध्ये धर्म नव्हता, जाती जातीमध्ये भांडणं नव्हते। त्या काही लोकांना कळत नव्हतं, जेवढे दलिंदर शिकले तेवढं त्याला जात कळायला लागली, तेवढं त्याला धर्म कळायला लागला। आणि आज कुठंतरी उद्याचा प्रजासत्ताक दिन आहे, पण तो जोश आपल्या लक्षात येणार नाही। तर काय त्या 25 जानेवारीला रात्री रस्त्यावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा म्हणून पांढऱ्या खडून लिहिलेलं, त्याच्यानंतर सकाळी प्रत्येक बाया उठलेल्या, आपल्या घरासमोर सडा सारवण केलेलं, त्याच्यानंतर देशभक्तीपर गीतं। पण आज
कुठंतरी आज आपण पाहिलं असेल जाती जाती धर्म धर्म पंथ पंथ याच्यात भांडत आहोत, धुऱ्याहून भांडणे, घराघरात भावाभाऊन भांडणे, बहिणी बायकोचे नवऱ्यांचे भांडणं आहेत आणि याच्यातून कुठंतरी पुन्हा वाटतंय खरंच यार आपण स्वतंत्र झालो. तर मग तो जुना काळ आणि आताच्या काळात काय बदल झाला. आता आपण विज्ञानाकडे वाटचाल केली, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी एका बटनवर मिळाल्यात, पण माणसातली माणुसकी हरवली. आपल्याला प्रदेशात आपला मित्र आहे त्याला बोलायला वेळ आहे, मात्र आपल्या माईचं काय चाललं हे बोलायला आपल्याला वेळ नाही, तिच्यासोबत चर्चा करायला आपल्याला वेळ नाही. मग तो झेंडावंदन आहे. तर झेंडावंदन का सांगितलं मी, आठवण ते दिवस काय आपले कपडे होते रे, हे का नाही. आपण एकमेकाला हाताला धरायचो आणि आपली जोडीन पुढं ती जोडीन, आपल्या नारा 1 रुपया चांदी का, देश हमारा गांधी का, वंदे मातरम, भारत माता की जय जोरात काऊन बोंबलायचो, आपला आवाज तिच्यापर्यंत यावा. मग संत्री गोळ्या आपल्याला भेटायच्या, खाली बसलेलो टप टप ऊन लागायचं, हातावर असं काहीतरी रजिस्टर घ्यायचं. काय ते दिवस होते, आठवण ते दिवस. कुठं राहिले ते दिवस, गेले का नाही. अरे शाळेत आपण काय बाबा सुगडी भेटली तर किती भारी वाटायचं. आता तर सर्व भेटायला तरी लेकराला शाळेत जावं वाटणं. म्हणजे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या झेंडावंदनाची आपुलकी होती, ती आज सरकारी शाळेत सोडली तर इकडं इंग्लिश स्कूलमध्ये राहिली नाही. इकडं बिल्डिंगी मोठमोठ्या झाल्या, अशोकाची झाडं वाढले, जे नाही पाहिजे त्या त्या ठिकाणी आलं. पण खऱ्या अर्थानं ती माया आणि ती भावना आणि त्या गरिबीची जाणीव मात्र संपली आहे. आपण भाग्यवान आहेत की मोबाईलच्या अगोदर आपला जन्म झालाय. आपण भाग्यवान आहेत, त्या मोबाईलच्या अगोदर आपला जन्म झालाय. म्हणून जुन्या काळात म्हणजेच 2009-10च्या अगोदर जे झेंडावंदन होतं, ज्याच्याबद्दल आपली आपुलकी होती, गरिबी होती, त्या गरिबीतून गोरगरिबी यायचे आहे ना, अख्खा गाव त्या शाळेपाशी लोटायचा, त्या ठिकाणी झेंडावंदन व्हायचं, त्याच्यानंतर संगीत व्हायचं, भारत प्रतिज्ञा व्हायची, सर्वांना गोळ्या दिल्या जायचा, कोणतरी एक गावातला उठायचा, गुलाल घ्यायचा, सर्वांना लावायचा. ती गावातली आपुलकी होती, ती आपुलकी संपू द्यायची नसेल तर उद्याही भारताचा ध्वज आहे तो आपल्या हृदयात असावा. 2009 पासून भारतातल्या झेंड्याला प्रत्येकाला आपल्याला सलाम मारण्याचा अधिकार आहे. तो सलाम मारण्यासाठी आपण तिथे जायचे, कारण उद्याच्या दिवशी तरी आपण भारतीय या नात्याने त्या राष्ट्रीय सण समारंभामध्ये सहभागी व्हायचे. म्हणून उद्या प्रत्येकाने सकाळी बढियापैकी उठायचे, त्याच पद्धतीनं तो देश आपला जपला पाहिजे, टिकला पाहिजे, रांगोळी काढल्या पाहिजे, देशाच्या देशभक्तीपर गीतं वाजले पाहिजे, आपणही झेंड्याच्या सलामीला गेलो पाहिजे, आपणही राष्ट्रगीताची कोणतरी ऑर्डर देणार, परेड सावधान, तेव्हा आपल्या हाताच्या मुठी वळल्या पाहिजे, आपल्या पायामध्ये 90 अंशाचा कोण झाला पाहिजे, त्यानंतर आपण आपल्या राष्ट्रध्वजाकडे अभिमानानं पाहिलं पाहिजे आणि राष्ट्रगीताचं गायन केलं पाहिजे. तेव्हाच कुठंतरी आपल्याला उद्याच्याला तरी आठवल की आपण भारतीय आहोत. नाहीतर मग जात धर्म पंथ आहे का नाही, मी आमका मी ढमका मी उच्च तू नीच, याच्यातच आपला कार्यक्रम ठोकला म्हणून इंग्रजांनी आपल्याला 3 टाइम ठोकलं, हे देखील विसरता कामा नये. म्हणून आपल्या भारताच्या ध्वजाबद्दलची अस्मिता आपण टिकवली पाहिजे, राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवला पाहिजे. राष्ट्रध्वज उलटा फडकवता येणार नाही, ज्याच्याकडे फडकवायला दिलाय त्याला जरासा दिमाग असणं गरजेचं आहे. म्हणून नाबालिग, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, मानसिक रोगी लोकांच्या हातानं भारताचा ध्वज फडकवता येणार नाही याची काळजी घ्या आणि त्या ध्वजाचा सन्मान सर्व भारतीय नागरिक या नात्याने करसाल. आणि उद्या पुन्हा आपल्या मनामध्ये मी भारतीय आहो ही भावना आत्मसात जपसाल, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करतो. प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना भारतीय म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.